सो हॅलो गाईज, गुड्डू आणि मी आलतो शेतामध्ये आपलं ड्रोन टेस्ट करायला. म्हणजे मी पण शिकवत होतो ॲक्च्युली सर्कल शॉट वगैरे काय. तर पुढे जर बघितलं ना तर ते आपलं शेत आहे आणि मी तिकडून 30-40 मीटर हाईटवरती त्याला नेलतं आणि सर्कल मारताना माझ्या लक्षात आलं नाही की इकडे डोंगर आहे. त्याच्यामुळे हाईट क्रॅश झाली आणि हाईट क्रॉस झाली आणि ड्रोन क्रॅश झालं. तर माझ्याकडे RC होता आणि DJIचं ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये ओपन होतं. तर ज्यावेळेस ड्रोन म्हणजे क्रॅश झाला त्यावेळेस ऑटोमॅटिकली तो थांबला आणि मला मॅपवरती फाइंड माय ड्रोनचा ऑप्शन आला, ज्याच्या थ्रू आम्ही पूर्ण शेताला येडे घालत इथपर्यंत पोचलोय. बघा तिथं आपलं ड्रोन पडलंय. सो हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच की काळजी घ्या ड्रोन उडवताना. पण DJIला मानलं पाहिजे, एवढ्या ॲक्युरेटपणे त्यांनी लोकेशन आम्हाला दिलंय. आम्ही तिकडे होतो आपल्या त्या खोलीपाशी, खोलीच्या पण पुढं होतो आणि तिथनं आम्ही ड्रोन उडवत होतो. सो तिथनं इथं क्रॅश झालं हे मला अंदाज आला नाही, त्याच्यामुळे ह्या फांदीपाशी येऊन ते खाली पडलं. सो माहीत नाही आता कसं झालंय ते, पण 2 मिनिटासाठी प्रेशर आलं माझ्या हार्टवरती. पण ठीक आहेत, काही इश्यू नाही आहे, देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. बट परत अशी रिस्क घेऊ नका आणि काळजीपूर्वक जे आहे ते ड्रोन या ठिकाणी उडवा, एवढंच मी सांगेल. सो आता मी ड्रोन घेतो, त्याला काय असेल ते बघतो, रिपेअर करतो, चालू असेल तर त्याला चालवतो. बट अशी काळजी घेतली पाहिजे. बघ मला घाम आलाय, कारण की जस्ट अजून त्याचा यूज पण नाही केला नाही आपण आणि लगेच क्रॅश झालं. सो काळजी घेतली पाहिजे. बघू शकता इकडे ते ड्रोन आहे. मी ड्रोन घेतो. येस, दिस वन. आणि याच्यामध्ये अजून एक असं आहे की ड्रोन सापडत नाही ना आपल्याला जवळ, तर याच्यामध्ये एक फीचर आहे, ते बटन तुम्ही दाबलं ना तर ऑटोमॅटिक ड्रोनमधनं साऊंड येतो आणि बीप बीप करायला लागतं ड्रोन. सो त्याच्यामुळं आवाजाच्या थ्रू आम्ही इकडे आलो आणि ऑब्विसली मॅप पण चालू होता मोबाईलमध्ये. आणि इकडे जर बघू शकता तुम्ही ड्रोनला तर आपल्या काहीच झालेलं नाही आहे, कॅमेरा पण सेफ आहे. बघू शकता ही बॅक साईड, ही फ्रंट साईड, कॅमेरा पण त्याचा सेफ आहे. आणि हे जे प्रोपेलर गार्ड आहेत ना, याच्यामुळे आपलं ड्रोन जे आहे ते वाचलेलं आहे. सो माझ्याकडे ऑप्शन होता मिनी 4 Pro घ्यायचा किंवा मिनी सिरीज घ्यायची, पण त्याला प्रोपेलर गार्ड नव्हतं आणि आपण एवढे प्रोफेशनल ड्रोन पायलट नव्हतो, आपल्याकडून अशा चुका होतात. त्याच्यामुळे मी हे घेतलं आणि ॲक्च्युली मला आता बरं वाटते की मी हेच घेतलं, कारण की जर प्रोपेलर गार्ड नसते हेवाले तर कदाचित आपलं ड्रोन आत्ता ब्रेक झाला असतं. सो अशा गोष्टी आहेत. सो सगळं व्यवस्थित झालेलं आहे, टेन्शनचं काम नाही आहे. ड्रोन पण या ठिकाणी सेफली आहे, आपलं चालू होतं आहे. सो थँक्यू, हेच सांगायचं होतं मला. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading